2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य करत खळबळ उडवून देणाऱ्या रवींद्र चव्हाणांनी आता युटर्न घेतलाय। एकनाथ शिंदेंसोबत फोनवरून चर्चा केली असून वादावर पडदा टाकणार असल्याचं त्यांनी म्हटलं। तिकडे कोकणात चव्हाणांना धारेवर धरणाऱ्या निलेश राणेंनीही आता नूर बदललाय। आपण त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं शिंदेंचे आमदार निलेश राणे म्हणतात। कोकणामध्ये भाजपच्या लोकांनी पैसे वाटल्याचा गंभीर आरोप राणेंनी करत चव्हाणांना यासाठी जबाबदार धरलेला। त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला भगदाड पाडणारे रवींद्र चव्हाण म्हणजे जणू विलनच असल्याची प्रतिमा इतके दिवस उभी केली जात होती। मात्र एकमेकांचं वस्त्रहरण करणारे आता एकाच कुटुंबाचा भाग असल्याची भाषा करतात। त्यामुळे दोन्ही पक्षांचे बदललेले रंग सर्वसामान्यांना बुचकळ्यात टाकणारे आहेत। 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत। त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे। चव्हाण साहेबांना काय करायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे। ते पक्षाचे नेते आहेत, मी त्यांना मानतो, मी त्यांचा आदर करतो। मी फक्त एक निवडणुकीची व्यवस्था समोर आणली। वैयक्तिक पर्सनल माझा चव्हाण साहेबांशी कसलाही वाद नाही, कधीच नसणार। मी त्यांना मानतो, नेता मानतो। कुटुंबामध्ये काम करत असताना मतभेद हे असतातच, पण आमच्यामध्ये मनभेद नाही। रवींद्रजी प्रदेशाध्यक्ष जे बोलले त्याचा अर्थ मला असं होतच नव्हता। ते म्हणाले की बा काय आहे ते बसून बोलायला 2 तारखेनंतर वेळ मिळेल। इतके प्रवास चालले होते बापरे। तेवढाच अर्थ आहे की समजा जे काही पडझडी चालल्या आहेत, भांडणं चालले आहेत, वाद चालले आहेत, त्याला 2 तारखेनंतर बघू, आता पहिले निवडणूक करू असा अर्थ होता। एकीकडे फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच दुसरीकडे नाशिकमधल्या तपोवनावरून महायुतीमध्ये वातावरण तापलंय। नाशिकच्या तपोवनातील 1800 झाडं साधुग्रामसाठी तोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। यावरून आता आधी सरकारमध्ये अजित पवारांनी आणि आता खुद्द शिंदेंच्या शिवसेनेने सरकारला कोंडीत पकडलं। शिवसेनेकडून तपोवनमध्ये वृक्षतोडीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। तोडल्या जाणाऱ्या झाडांची पूजा करत राखी बांधून आंदोलन झालं। वृक्षतोड ही साधू संतांना मान्य नसेल असं म्हणत शिवसेनेने भाजपला लक्ष केलं। आधी पर्यावरण प्रेमींनंतर आता थेट मित्रच विरोधात उभे राहिले। त्यामुळे वृक्षतोडीचा मुद्दा सरकारसाठी दिवसेंदिवस डोकेदुखीचा ठरतोय। दरम्यान दुसरीकडे मनसेचे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी या वृक्षतोडी संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या आंदोलनावर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली आहे। आता मी त्याबद्दल काही बोलणार नाही। आता त्यांना एकदम आठवण का झाली किंवा काय, ठीक आहे, त्यांचं ते नाशिककर आहेत, त्यांची भावना मी समजू शकतो झाडाच्या बाबतीमध्ये। पण आता मला तुम्ही सांगा, जर 400 झाडं समजा वाईटात वाईट झालं तर 300 झाडं त्यातले वाया जातील, समजा प्लॅन केले तर येणार नाही किंवा काय होईल। पण जर त्याच्या बदल्यामध्ये आम्ही जर 15,000 झाडं लावतो तर हा केवढा मोठा विषय आहे। मला थोडं समजून घ्या शासनाची भूमिका आमची, आणि हे आपलं शहर आहे, आपल्या सगळ्यांना मिळून हे करायचं आहे। नाशिकचा पम्या देखील तपोवनात पोहोचला आणि झाडांवर डोकं ठेवून झाडांना मिठी मारून